आता पाहुयात बातम्या विस्तारानं। एक महत्त्वाची बातमी, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उद्या फलटणला जाणार आहेत। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रुपाली चाकणकर या फलटणला जाणार आहेत। रुपाली चाकणकर डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा संपूर्ण आढावा घेणार आहेत। संपूर्ण माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली जाईल। डॉक्टर महिलेची आत्महत्या की हत्या संशयास्पद वाटतंय असं माजी आमदार भीमराव धोंडे यांनी म्हटलंय। हातावरील अक्षरामध्ये खाडाखोड वाटतेय, भीमराव धोंडेंनी हा संशय व्यक्त केलाय। सखोल चौकशी करून आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, माजी आमदार भीमराव धोंडे यांची ही मागणी आहे। डॉक्टर संपदा मुंढे या फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असताना त्यांना नेहमीच त्रास दिला जात होता। त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये त्रास होतोय याची लेखी तक्रार केली होती। पोलिसांनी याची दखल घेतली नाही आणि आत्महत्या केली असं म्हणतात, परंतु त्याच्या हातावर जे अक्षर आहेत त्या अक्षरासुद्धा खाडाखोड आहे। मला स्वतःला असं वाटतं पोलिसांनी याच्यात लक्ष द्यावं, शासनाने SIT स्थापन करावी, योग्य ती चौकशी करून जो कोणी याच्यामध्ये गुन्हेगार असेल त्याला कठोर शासन हे झालंच पाहिजे।